नित्य स्वामी दर्शन 20 डिसेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक ध्यानात घेण्यासारखी गोष्ट अशी की सद्गुरू आपल्या सतशिष्याच्या द्वैतभाव अगदी सहजपणे नष्ट करतो. त्याला अद्वैती आनंद बहाल करतो. गुरुशिष्य नातेसंबंध संपुष्टात आणतो. सद्गुरू आपल्या परमशिष्याला आपल्यात सामावून घेतो. हे नातेसंबंध अशा एका कैलास उंचीवर जाऊन पोहोचले की शिष्य भारावून जातो. शिष्य सद्गुरूमध्ये पाण्यात जसे लवण म्हणजे मीठ विरघळून जाते तसा विरघळून जातो. त्याला स्वतंत्र अस्तित्वच मग राहत नाही. गुरुशिष्य नात्याला हा परमोच्च बिंदू. त्या क्षणी शिष्याच्या लक्षात येते की प्रतिबिंबाचा ऱ्हास झाला तर मूळ बिंबसुद्धा हरपून जाते. ज्ञानदेवांनी एक फार उत्कट विचार ह्या संदर्भात दिला की नाही रूपाची जेथे सोय तेथे दृष्टीचे काहीचे नव्हे. आम्हा फळले हे पोय ऐसिया दशा. अमृतानुभव 2:50. समोर आकारात काही प्रकट झाले असेल तर आपल्या दृष्टीचा फायदा आपल्याला घेता येईल, परंतु समोर आकारच नसेल तर दृष्टी काय अनुभवणार. समोर फूल आकारात प्रकट होते म्हणून त्या सुंदर फुलाची दृष्टी प्रत्यक्ष अनुभव घेते, परंतु त्या फुलातला सुगंध निराकार असतो. त्या सुगंधाचा दृष्टी अनुभव घेऊ शकत नाही. वाऱ्याने झाडे हलतात, फुले डोलू लागतात, त्या झाडांना आणि डुलणाऱ्या फुलांना दृष्टी अनुभवते, परंतु ज्याला वारा कारण झाला तो वास दृश्य रूपात नसल्यामुळे दृष्टी वास अनुभवू शकत नाही. त्याप्रमाणे सद्गुरू सतशिष्य नातेसंबंध द्वैत्य आहे तोपर्यंत अनुभवता येतात, परंतु एकदा का अद्वैती संबंध सुरू झाले की सद्गुरूचा अनुभव शिष्य कसा घेणार. त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थांचे शिष्य पण एकदा का आपण स्वीकारले आणि त्यांची सद्गुरू म्हणून सेवा सुरू केली तर एक क्षण असा येतो की स्वामी तुम्हाला आपल्यात पूर्ण सामावून घेतात. मग स्वामींचा प्रत्यक्ष अनुभव घेणार कसे. एक लक्षात ठेवा की सद्गुरू ही एक उत्कट आणि भव्य संकल्पना आहे. सद्गुरू हा आकारात कधी प्रकटच होत नाही. मग सतशिष्य आपल्या दृष्टीने त्याचा अनुभव घेणार कसा. स्वामी समर्थ हे सद्गुरू म्हणून तुम्ही जेव्हा अनुभवायला जाल तेव्हा त्यांच्या सेवेत तुम्ही अष्टप्रहर दंग व्हाल, त्यांची मनापासून सेवा कराल, तेव्हा स्वामीच तुम्हाला त्यांच्या निर्गुणी अस्तित्वात सामावून घेतील. तेव्हा तुमची आत्मिक स्थिती इतक्या हिमालयीन उंचीला जाऊन पोहोचेल की द्वैत्य शिल्लक राहणार नाही. सद्गुरू आणि सत्त शिष्य नातेसंबंध शिल्लक राहणार नाहीत. तुम्ही स्वामीमय होऊन जाल. तो अनुभव मात्र उत्कट भक्तीने प्रथम मिळवा. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव